नमस्कार मित्रांनो. दुधारी तलवार असणार आहे कुंभ राशीच्या हाती मार्च महिन्यामध्ये. जर का ती तुम्ही योग्य प्रकारे चालवली तर तुमचा विजय निश्चित. आणि अर्थात चुकीच्या पद्धतीने हाताळली तर त्याचा त्रास त्याच्यामुळे तुमचीच हानी होणार आहे. कारण या संपूर्ण महिन्यामध्ये बरेचसे ग्रह तुमच्या फेवरमध्येच आहेत. जसं की बुध, शुक्र आणि शनी हे तुमच्या राशीचे सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह तुमच्या साखीस तुम्हाला मदत करण्यासाठीच उभे आहेत. मात्र याच महिन्यामध्ये ग्रहणसुद्धा आहे आणि त्याचा प्रभाव तुमच्या राशीवर होणार आहे. मग हे संपूर्ण प्रकरण हाताळायचं कसं? असे कोणते निर्णय आहेत की जे घ्यायचे आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवायच्या आहेत? या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचे जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी हा तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो आहे आणि राशीमध्येच रवी, राहू, मंगळ, बुध या सर्व ग्रहांचं भ्रमण आहे. अर्थात ग्रहणसुद्धा किंवा ग्रहणाचा जो प्रभाव आहे हा सुद्धा तुमच्या राशीवरती सर्वात जास्त दिसून येणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे बुध हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. 24 तारखेनंतर तो फार व्यस्त होणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर बऱ्याच प्रमाणात इव्हेंटफुल ज्याला आपण म्हणतो, बऱ्याच प्रकारच्या घडामोडी ह्या तुमच्या राशीमध्ये या महिन्यामध्ये होणार आहेत. बऱ्याच प्रकारची चांगली गोष्टी येतील, संधी येतील, प्रलोभनंसुद्धा येतील. मग याच्यातील प्रलोभनं कोणती आणि संधी कोणत्या या नेमका ओळखायच्या यशात एक साधा थंब तुम्ही लक्षात घ्या की या महिन्याच्या जवळजवळ 12-13 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. असे निर्णय की ज्यामध्ये रिस्क आहे. रिस्क असलेले निर्णय जर का तुम्ही घेतलेत तर कसंच फसण्याची शक्यता जास्त आहे. आणि ग्रहणाचा साधारणतः हाच मूळ उद्देश असतो किंवा हेतू असतो की तुम्ही अलगदपणे फसले जाता. इतरांसाठी ज्या गोष्टी सहज सोप्या होत्या किंवा भूतकाळामध्ये काही निर्णय जे सहज सोपे होते ते या कालावधीमध्ये तुम्हाला रिस्क वाटू शकतात. आणि अशा गोष्टी जर का तुम्ही घेतल्या किंवा असे निर्णय तुम्ही जर का घेतले, आता हे निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असले तरीसुद्धा अशाच प्रकारचा काहीसा अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. चुकीचे जर का निर्णय घेतले गेले तर त्याचा प्रभाव परिणाम येणारा कित्येक महिन्याकरता तुमच्या राशीवरती दिसून येईल. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असणार आहात, कार्यप्रवण असणार आहात आणि जो व्यक्ती कार्यप्रवण असतो त्याच्यावरती स्ट्रेससुद्धा थोडाफार असतो. तर तशाच प्रकारचा पॉझिटिव्ह स्ट्रेस तणाव हा तुम्हाला या महिन्यात जाणवेल. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. फक्त भावनेच्या आधी जाऊन गोष्टी करू नका. तसं पाहिलं तर तुमची राशी प्रॅक्टिकल आहे, भावनिक थोडी कमीच आहे. तरीसुद्धा ही गोष्ट थोडीशी मनात घेणं गरजेचं राहील. कारण ग्रहण हे नेमकं उलट प्रकारचे अनुभव आपल्याला देत असतं. आता आपण थोडी चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो लाभेश आणि धनेश गुरु आहे हा तुमच्या पंचमात भ्रमण करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आता मार्गस्थ होणार आहे. राशीचा जो पंचमेश आणि अष्टमेश जो आहे बुध हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. हा सुद्धा मार्गस्थ होणार आहे 24 तारखेपासून. राजयोगकारक ग्रह शुक्र हे सर्वात महत्त्वाचं आहे. ह्या तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट आहे. खास करून आर्थिक संदर्भात हा संपूर्ण महिना हा अतिशय उत्तम असणार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणार आहेत. गेल्या 2-3 महिन्यामध्ये थोडंसं फायनान्शियल क्रंचेस ज्याला आपण म्हणतो हे थोडेफार तुम्ही अनुभवलेले असते. म्हणजे कामं तुम्ही केली होती पण त्याचा योग्य तो मोबदला मिळाला नव्हता. आता मात्र गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार आहेत. आता याचा अर्थ असाही नाही की जर का तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी तर बेधुंदपणे आणि बिनधास्तपणे खर्च करा असं मात्र करू नका. तर साधारणतः आर्थिक बाबतीत हा जो संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आणि गेल्या काही महिन्यापासून थोडंसं गोष्टी तुमच्या अपेक्षा विपरीत झालेल्या असते. या महिन्याच्या 14-15 तारखेपासून मात्र गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे व्हायला लागते. अर्थात त्याचे काही चांगले लाभसुद्धा तुम्हाला मिळू शकते. गृहसौख्य किंवा पारिवारिक सुख याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्दश आहे शुक्र हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 25 तारखेनंतर तो तुमच्या तृतीय स्थानात जाणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे राहते. याच वेळेस मंगळ चतुर्दशीने तुमच्या चतुर्थ स्थानाला पाहतोय. त्यामुळे घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असतील त्यांच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या महिन्यामध्ये हाती घेऊ शकता. ती सहजपणे पूर्णसुद्धा होताना दिसेल. यानंतर आपण चर्चा करू रिलेशनशिप नेमकी कशा प्रकारची चालेल. राशीचा जो पंचमेश आहे बुध हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात चहाच्या कपातली ज्याला वादळ म्हणतो तसं थोडासा ग्रहमान दिसून येईल. परंतु काळजी करू नका. त्याचा फारसा मोठा परिणाम हा तुमच्या
रिलेशनशिपवरती मात्र होणार नाही. गर्भवतीच्या महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा सामना हे महत्त्वाचं ठरेल, की या महिन्यामध्ये बरीचशी लगबग राहील. बऱ्याच प्रमाणात तुम्ही कामामध्ये मग्नसुद्धा राहाल. मात्र त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती होतो की नाही याकडे लक्ष द्या. शरीराच्या संदर्भात थोडेफार जरी तुम्हाला काही संकेत मिळाले लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्याच्यासाठी मात्र हा महिना अतिशय उत्तम असणार आहे. गेल्या काही महिन्यामध्ये जे काही तुम्ही प्रयत्न केलेले होते, एफर्ट घेतलेले होते, प्रिपरेशन केलेली होती, त्याचं अतिशय उत्तम अशा प्रकारचा तुम्हाला अनुभव या महिन्यामध्ये दिसणार आहे. अर्थात तुमची जी रास आहे त्याची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय उत्तम प्रकारची असते आणि त्याचे काही चांगले रिझल्ट तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित पाहायला मिळतील. थोडंसं जर का तुम्ही जास्त तयारी केली तर अर्थातच अपेक्षेपेक्षा चांगले तुम्हाला रिझल्ट्स हे या महिन्यामध्ये निश्चितच अनुभवास येणार आहे. वैवाहिक जीवन हा प्रांत थोडासा या महिन्यामध्ये वेगळा राहील. राशीला जो सप्तमेश आहे रवी हा तुमच्याच राशीमध्ये आहे. 15 तारखेनंतर तो द्वितीयात भ्रमण करतो आहे आणि तुमच्याच राशीतला जो मंगळ आहे हा सप्तम दृष्टीने सप्तमाला पाहत आहे. साधारणतः वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. यामध्ये तुम्ही त्यांच्यावरती ओव्हर पॉवर होता की काय अशा प्रकारचा सुद्धा काही विषय राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं करू शकतील. आता त्याचाही फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होणार नाही, परंतु अलर्ट राहणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश किंवा दशमेश मंगळ आहे हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे. तुम्ही स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने तुमची प्रतिमा उजळवणार आहात. महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही स्वतः निर्णय घेणार आहात आणि ते पूर्णसुद्धा करून दाखवणार आहात. अर्थात जास्तीत जास्त तसं पाहिलं तर तुमची जर रास ही थोडीशी वृक्ष आहे, थोडीशी डिसिप्लिनमध्ये चालणारी आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळ तुमचं बोलणं असं किंवा वागणं असं हे थोडंसं इतरांना टोकदार वाटतं. तिथे थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र कार्यक्षेत्राच्या संदर्भात हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. नवनवीन संधीसुद्धा तुम्हाला तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये नक्की येते. त्या संदर्भात मगाशी सांगितल्याप्रमाणे नीट विचारपूर्वक जर का तुम्ही संधी सिलेक्ट केली तर अर्थातच तुम्हाला त्याचे उत्तम असे लाभ मिळणार आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम हे नेमके कशा प्रकारचे राहतील. कोणते दिवस आहेत की ज्या दिवसामध्ये तुम्हाला काळजी घेणं गरजेचं राहील. दिनांक 5 तारखेला रवी आणि गुरुची युती ही तुमच्या राशीतून आणि पंचमातून होणार आहे. खास करून तुम्हाला तुमच्या मनात ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या संदर्भात काही चांगले अनुभव या दरम्यान निश्चितच मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल आणि महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात या दरम्यान करू शकता. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसते. नवनवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतील. दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि शुक्राची युती तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. तुमच्या खर्चावरही थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मात्र लाभ तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे मिळणार आहे. 8 तारखेला द्वितीय स्थानामध्ये शनी आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. ही युती अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभप्रदायी असणार आहे. म्हणजे तुमच्या राशीचा स्वामी आणि राजयोगकारक शुक्र त्या दोहोंची युती धनस्थानात होणार आहे. काही चांगले उत्तम लाभ मिळतील. लॉंग टर्ममध्ये काही चांगल्या गुंतवणुका किंवा इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे होऊ शकते. 9 तारखेला होणारे गुरु आणि बुधाची युती ही अतिशय शुभप्रदायी आहे. छायादोपत्री विवाद, कमिटमेंट, प्रॉमिसेस या करताचे काही महत्त्वाचे गोष्टी तुम्ही हाती घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं धार्मिक आध्यात्मिक विचार या दरम्यान येतील किंवा त्या संदर्भात काही चांगले अनुभवसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. 13 तारखेला होणारी राहू आणि मंगळाची युती तुमच्याच राशीत ती सर्वात जास्त अशुभ फलदायी असणार आहे. फसलं जाणं, फसवलं जाणं, मिसगाईड होणं, चुकीचे निर्णय घेतले जाणं, रिस्क घेणं अशा प्रकारच्या काही गोष्टींपासून लांब राहा. कुठल्याही अशा गोष्टी की ज्यामध्ये तुम्हाला रिस्क वाटते आहे, ज्यामध्ये ट्रान्सपरन्सी कमी आहे, अशा गोष्टींमध्ये किंवा अशा विषयांचे निर्णय या साधारण दिवसामध्ये 13 तारखेच्या आसपास अजिबात घेऊ नका. याचा जो प्रभाव आहे हा तुमच्या वैवाहिक जीवनावरती सुद्धा थोडाफार जाणवू शकेल. आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या. 15 तारखेला मंगळाची बुधाची युती ही होणार आहे. याचा सुद्धा अनुभव तुम्हाला अशाच प्रकारे मिळणार आहे. थोडंसं भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेणं किंवा म्युच्युअल रिलेशनशिपमध्ये त्याचे त्रास होणं अशा प्रकारचे अनुभव या दरम्यान येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं थोडंसं गरजेचं राहील. दिनांक 25 तारखेला रवी आणि शनीची युती तुमच्या द्वितीयात होणार आहे. ही वैवाहिक जीवनाकरता फार महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे मोड घेऊ शकतील, वळण घेऊ शकतील. तुम्ही स्वतःसुद्धा महत्त्वपूर्ण जे गुंतवणूक आहे ते या दरम्यान टाळणं गरजेचं राहील. या महिन्यातले जे चंद्रग्रहण आहे ते असणार आहे पौर्णिमेला दिनांक 3 तारखेला.
आणि जी अमावस्या आहे ती 19 तारखेला आहे. तर साधारणतः जे ग्रहण आहे किंवा म्हणजे 3 तारीख किंवा 19 तारीख या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कागदोपत्री व्यवहार, कमिट अँड प्रॉमिसेस विवादामध्ये अजिबात जाऊ नका. बाकी जर का सांगायचं झालं तर ग्रह तुझ्यासाठी अतिशय उत्तम सुद्धा आहे आणि काही ठिकाणी थोडंसं फसवण्यासारखी सुद्धा गोष्ट आहे. कशी आणि कशाप्रकारे तुम्हाला निर्णय घ्यायचे असेल या संदर्भातली आपण चर्चा केलेलीच आहे. त्यावर जरूर अमल करा. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशीचं मार्च 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.